नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश कुंडलिक आहे, तुमचा अस्थिरोग तज्ञ, नाशिक येथे कार्यरत आहे। मी सांधे प्रत्यारोपण आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमध्ये निष्णात आहे। आजचा आमचा जो टॉपिक आहे तो म्हणजे गुडघा, गुडघ्याची संरचना, गुडघा बदलीचं ऑपरेशन नक्की कोणाला लागतं आणि दुर्बिणीचं ऑपरेशन नक्की कोणाला लागतं। ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, चला आपण त्यांना आता पुन्हा चालवूया। दुर्बिणीद्वारे गुडघ्यामधील कोणकोणते ऑपरेशन केले जातात आणि कधी करायचे असतात। साधारणतः आपल्या गुडघ्याची संरचना आता तुम्ही बघितलीच असेल। गुडघ्यामध्ये ह्या दोन प्रकारच्या गाद्या असतात, मधल्या बाजूची आणि बाहेरच्या बाजूची। तसेच हे दोन लिगामेंट असतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे असतं ते अँटीक्रुशिएट लिगामेंट असतं, तसंच मागच्या बाजूने जे असतं ते पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट असतं। साधारणतः जे यंग लोक आहेत, तरुण वयातील लोक आहेत, जे स्पोर्ट्स खेळतात, त्यांच्यामध्ये ह्या इंजुरी कॉमन असतात, कारण की हाय ऍक्टिव्हिटीज असतात। ते कधी कधी ऍक्टिव्हिटीज करताना गुडघ्याचा समतोल हा साधला जात नाही, ज्याच्यामुळे ही इंजुरी होते। चालताना, पळताना किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा जास्त प्रेशर येतं तेव्हा यांची इंजुरी होते आणि इंजुरी झाल्यानंतर मग गुडघा दुखायला लागतो। साधारणतः या गोष्टीमध्ये रुग्णाला विविध लक्षणं असतात। त्या लक्षणं अशा पद्धतीने असतात की पेशंटला चालताना गुडघा लचकतो, गुडघा अटकतो, समतोल राहत नाही। पेशंटला असं वाटतं की चालता चालता आपला गुडघा आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, जिना चढता येत नाही, गुडघा मध्ये मध्ये सुचतो, रात्री दुखायला लागतो। या पद्धतीचे विविध त्रासाला रुग्णाला सामोरं जावं लागतं। तर या गोष्टींसाठी आमच्याकडे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केले जाते। आता दुर्बीण म्हणजे काय, याच्यामध्ये आम्ही एक लहान चिरा घेऊन, म्हणजे ज्याला आपण लेझरचं ऑपरेशन म्हणतो किंवा स्टिचलेस सर्जरी पण म्हणतो, याच्यामध्ये छोटी दुर्बीण टाकली जाते। दुर्बिणीने पूर्ण गुडघ्याची माहिती घेतली जाते, बघितलं जातं की गुडघा किती डॅमेज झालाय, काय काय तुटलेलं आहे। आणि आता तुम्ही हे बघू शकता, जर ही एसी लिगामेंट तुटली असेल तर त्याच्याऐवजी नवीन एसी लिगामेंट बनवायची असते। तर आम्ही पेशंटचा ऑटोग्राफ्ट घेऊन ते नवीन लिगामेंट बनवून ते जे आपला पायाचा आडा आहे त्या हाडाला स्क्रूच्या साह्याने किंवा बटनच्या साह्याने आम्ही त्याला बांधतो आणि इकडं एंडो बटन नावाचं बटन असतं, त्या पद्धतीने त्याला आम्ही मांडीच्या हाडाला जोडत असतो। आणि त्याच्यानंतर रुग्णाच्या दुखे म्हणजे जे तुटलेलं आहे त्याच्यानुसार मग रुग्णाचा फिजिओथेरपी प्रोटोकॉल सुरू झालेला असतो। त्याच पद्धतीने जी गादी आहे ती गादी पण रिपेअर करता येते। अगदी 2 ते 3 टाक्यांनी ही गादी रिपेअर केली जाते दुर्बिणीच्या साह्याने। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंटची रिकव्हरी एकदम जलद होते, कमी टाके असतात, पेशंटचा रक्तस्राव नाही होत आणि पेशंट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लवकर येतात। हे दुर्बिणीचे फायदे असतात। मित्रांनो, गुडघा बदलीचं ऑपरेशन कधी केलं पाहिजे हा प्रश्न प्रत्येक रुग्णालाही असतो आणि रुग्णासोबत जे नातेवाईक असतात त्यांनाही असतो। तर गुडघा बदलीचं जे ऑपरेशन आहे ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा। गुडघा बदलीचं ऑपरेशन टाळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जे गुडघा वाचवण्याच्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, म्हणजे विविध प्रकार, जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं, व्यायाम करणं, गुडघ्यासाठी चांगला आहार घेणं ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 भेटेल। नंतर काही गोळ्या औषधं आहेत ज्याच्यामुळे आपली जी गादी आहे ती गादी रिपेअर व्हायचं प्रमाण, झीज व्हायचं कमी होतं। तर अशा गोष्टीपर्यंत केल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुमची ऍक्टिव्हिटी मॉडिफाय होऊन किती फरक पडतो ते बघितलं गेलं पाहिजे। आणि गुडघा बदलीचं ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असला पाहिजे प्रत्येक रुग्णासाठी। जेव्हा तुमचे वरील सर्व पर्याय विफळ झालेले असतील तेव्हाच गुडघा बदलीचं ऑपरेशन घेण्याचा निर्णय घेतला गेला पाहिजे। नंतर दुसरी गोष्ट आहे की PRP नावाचं इंजेक्शन पण आहे, तसंच ऑइलचे इंजेक्शन पण असतात। ते इंजेक्शन पण परिणामकारक असतात। काही रुग्णांसाठी तर 5 ते 10 वर्षासाठी ते वरदान ठरलेले आहेत, तर ते पण केलं गेलं पाहिजे। आणि अगदी सगळ्या सामदाम दंडभेद जर यूज झाला असेल आणि रुग्णाला आराम नसेल पडत तर गुडघा बदलीचं ऑपरेशन केलं गेलं पाहिजे। काही ठिकाणी गुडघा बदलीचं ऑपरेशन हा पर्याय लगेच उचलला जातो, कारण की त्याने खूप वर्ष त्या गुडघ्यावर काढलेले असतात, गुडघ्याला पूर्ण बाक आलेला असतो, गुडघा पूर्ण खराब झालेला असतो। तर अशा वेळी गुडघा बदलीचं ऑपरेशन खूप चांगलं असतं, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि जे तुम्ही तरुणपणे सगळ्या गोष्टी करत होते ते सगळ्या गोष्टी काही करू शकतात। घाबरायची अजिबात आवश्यकता नसते। पेशंटच्या मनामध्ये काही गोष्टींची भीती असते की आपल्याला हे करता येईल का, ते करता येईल का, तर याविषयी तुम्हाला जे तुमचे अस्थिरोग तज्ञ आहेत
त्यांच्याकडे तुम्हाला सल्ला मसलत घ्यावा लागेल. पण आमचे जे काही रुग्ण आहेत, आम्ही जे ऑपरेट केलेले आहेत ते आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करतायत, त्यांचं दैनंदिन आयुष्य जगतायत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की काही जे लोक आहेत ते पंढरपूरला सुद्धा वारीसाठी गेलेले आहेत. तर हे सर्वस्वी तुम्ही कोणत्या गोष्टीला कसे बघतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. बहुतेकशा रुग्णांच्या मनामध्ये प्रश्न येतो की गुडघा बदलीचं ऑपरेशन नक्की कधी केलं पाहिजे. तर मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो की हे गुडघा बदलीचं ऑपरेशन कधी केलं गेलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुमचे गुडघा वाचवण्याचे सगळे पर्याय निष्फळ झाले असतील. दुसरी गोष्ट, गुडघ्याला खूप बाक आला असेल मधल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने, तर तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये चालणं पण असह्य झालं असेल तर तुम्हाला गुडघा बदलीचं ऑपरेशन करणं तुमच्यासाठी वरदानकारक ठरू शकतं. तर ह्या 3-4 गोष्टी आहेत जेव्हा तुम्हाला खरोखर गरज आहे तर त्यावेळेस ते केलं गेलं पाहिजे. आणि केलं गेलं तर तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा आणि एक नवीन सुरुवात सुरू होईल. आता या विविध व्हिडिओमधून मी तुम्हाला गुडघा आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा माझा प्रयत्न केलेला आहे. अजून तुम्हाला काही गुडघ्याविषयी जाणून घ्यायची असेल, तसंच हाड आणि सांध्याविषयी काही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती जाणून घेण्यासाठी माझी स्वतःची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता. त्याच्यामध्ये एकूण एक गोष्ट मी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये माझे लेख पण आहेत, ब्लॉग्स पण आहेत, व्हिडिओज पण आहेत. ते सविस्तर तुम्ही बघू शकता. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या वेबसाईटवर भेटून जातील. आणि आमचा संपर्क क्रमांक आणि आम्ही कुठे असतो तुमच्या मदतीसाठी ते पण आम्ही तिथे दिलेलं आहे. तर आम्हाला एक संधी द्यावी ही आम्ही अपेक्षा करतो. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमचे सर्व सोशल चॅनल्सला फॉलो करा.